पण या सगळ्यामुळे जगभरामध्ये तेलाचे दर प्रचंड वाढतात। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खर्क बेटावर हल्ले करण्याची आपली इच्छा बोलून दाखवल्यानंतर तेलाचे दर पुन्हा वाढले। सकाळी ब्रेंट क्रूड दर $116 प्रति बॅरलवर पोहोचला। सध्या तो $112वर स्थिरावलाय। मार्चच्या सुरुवातीचे दर लक्षात घेतले तर तेलाचे दर तब्बल 59% वाढलेत। 1990 मध्ये जेव्हा आखाती युद्ध झालं होतं तेव्हा तेलाचे दर 46% वाढले होते। या आकडेवारीवरून आताच्या इराण युद्धाची तीव्रता आणि इराण युद्धामुळे अलीकडे तेल दरांची वारंवार चर्चा होते। हे दर ठरतात कसे, निकष कोणते वापरले जातात त्यावर एक नजर टाकूया। सर्वात साधा सरळ निकष आहे तो म्हणजे मागणी। जास्त मागणी असेल तर दर जास्त, पण मागणी घटली की दर कमी। उत्तर समुद्रातील 5 तेल विहिरींमधून किती तेल निर्यात होतंय हे पाहिलं जातं प्रत्यक्ष व्यवहारांच्या मुद्द्यावर। फ्युचर्स बाजार नजीकच्या भविष्यामध्ये तेलाचे दर किती असतील याचा अंदाज किंवा बोली दररोज लावली जाते। ओपेकचे तेल निर्यातदार सदस्य किती उत्पादन करतात तेही पाहिलं जातं। बिगर ओपेक म्हणजे अमेरिका ब्राझीलनं उत्पादन वाढवलं तर तेलाच्या दरांवर त्याचाही परिणाम होतो, तेलाचे दर पडतात। तेलाचे सर्व व्यवहार डॉलर्समध्ये, परिणामी डॉलर महागला तर तेलाचे दर वाढतात। भारत, चीन सारख्या देशांकडून मागणी किती याचाही परिणाम होतो, कारण या देशांचा आर्थिक विकास हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा मुद्दा असतो। भूराजकीय कारण, युद्ध किंवा आखाती देशांमध्ये अस्थिरता असेल, एखाद्या देशावर निर्बंध लागले तरीही दर पडतात।